नमस्कार तुम्हा सगळ्यांना. सर्वप्रथम शुभ सकाळ. आणि कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच असायला हवं. आणि हिवाळ्याची छानपैकी मस्त इथे चाहूल लागलेली आहे आणि थोडी थोडी थंडी आणि थोडी थोडी ऊनाची पण चाहूल या ठिकाणी भरपूर आहे हं. आणि हिवाळा असो, पावसाळा असो, उन्हाळा असो, तीनही ऋतूमध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ या तीनही प्रहरे आपल्याला कामही करावीच लागतात. आपल्यासाठी ना कुठला अ, काय म्हणतात त्याला, सुट्टीचा दिवस आहे, हॉलिडे जे पुरुष मंडळींसाठी असतात, आपल्यासाठी त्यापैकी काही नाही आहे. आपल्याला सकाळी उठलं तेव्हापासून कामाची सुरुवात आपल्यासाठी महत्त्वाची असते. तर आज ना घराची मी स्वच्छता जरा क्लिनिंग करत आहे. कारण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बाजूला, त्यामुळे घर प्रचंड धूळ आमच्या घरामध्ये नेहमीच येत असते. तर ती धूळच आज सगळ्या ठिकाणाहून जरा कमी करण्याचा मी प्रयत्न करते. तर चला बघूया की कशाप्रकारे मी स्वच्छतेला सुरुवात केली आणि कुठपर्यंत दिवसाच्या वेळेपर्यंत पण मी तुम्हाला सांगते की कुठपर्यंत माझी किती वाजेपर्यंत कामं चाललेली आहे. बघायची आहे माझी क्लिनिक. चलायचं आहे. चला. तर ही जी मनाला हवी असणारी जी शांतता आहे ना, ती इथे सकाळीच असते. कारण 7 वाजतापासनं 8 वाजतापासनं असं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं ना, की अ, दरवाजे बंद करून ठेवावं लागतात. तर हा जो सकाळचा वेळ असतो ना, हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मनाला आल्हाददायी असा हा क्षण माझ्यासाठी असतो. तर मस्तपैकी सूर्यभगवानांचं दर्शनसुद्धा झालेलं आहे आणि बाल्कन्या या ठिकाणी स्वच्छ करण्याची वेळ आलेली आहे. सगळ्यात आधी तर झाडांना भरपूर असं पाणी दिलं आहे मी. हिवाळा असला ना तरीही ऊन जे तापतं दुपारी त्यामुळे झाडं कोरडी पडतात. कुंड्यांमध्ये पाणी जास्त वेळ राहत नाही कारण त्याला खालून जी छिद्र पाडलेली आहे त्याच्यामधून पाणी टाकल्याबरोबर सगळं पाणी धो-धो निघून जातं खालून. तर त्यामुळे मला 2 दिवसातनं एकदा झाडांना पाणी द्यावंच लागतं. आणि त्यानंतरनं प्रत्येक झाडाला पाणी देताना मी मस्तपैकी झाडांची अंघोळसुद्धा करते. कारण फोटोसिंथेसिस ही जी प्रक्रिया असते, ती झाडांमध्ये चांगली होण्यास मदत होते आणि आपली झाडं मस्तपैकी अशी हिरवीगार, हिरवीगर्द अशी बनतात. तर त्यामुळे आपण जेव्हा झाडांना पाणी देतो ना, तर झाडांची अंघोळसुद्धा आपण करायला पाहिजे. तर अशा प्रकारे एक साईड माझी झालेली आहे आणि दुसऱ्या साईडला आता मी या ठिकाणी आलेली आहे. आणि तुम्ही जे छोटूसं हिरवं असं कोरफडीसारखं झाड जे बघत आहात ना, तर ते झाड कोरफडीचं नाही आहे. अननस आणलं होतं मी आणि अननसाला छानपैकी मस्त त्या दादांनी मला ते वरचं जे हिरवंगार त्याची जी पानं असतात ती काढून दिली आणि तसं मस्त चिरून दिलं. तर मी काय केलं ना, तर त्यांच्याकडे भरपूर अशी ती अननसाची झाडं होती. तर ती झाडं मी त्यांच्याकडनं घेऊन आली होते आणि ते झाड ना मी त्या मग्ग्यामध्ये लावलं. त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याला खरंच खालून इतकी छान अशी मुळं आलीत ना, तर मस्तपैकी आता ते मोठं झालं आणि त्याचं पाणी पण मला 3 दिवसातून, 2 दिवसातून असं बदलावं लागतं आणि ज्या दिवशी मी हे पूर्ण झाडाला पाणी देणं आणि ही बाल्कनी जेव्हा साफ करते ना, त्या दिवशी ते पाणीसुद्धा मी मस्तपैकी चेंज करून घेते. तर ते दिसायला पण इतकं छान वाटतं ना ते झाड. कुणी म्हणणार नाही की ते अननसाचं झाड आहे. पण माझं डोकं अशा बाबतीत एवढं चालतं ना, की मी नवीन-नवीन करतं अशा करून बघते. कारण मला असं वाटतं, कितीही झाडं असली तरी ती कमीच असतात आपल्या बाल्कनीमध्ये. तर मी छानपैकी मस्त असं नवीन-नवीन प्रयोग करून बघत असते आणि या ठिकाणी झाडांना दोन्ही लाईनमध्ये पाणी देऊन झालेलं आहे आणि या वेळेस जरा वेळ झाला होता मला, तर झाडं भरपूर अशी कोरडी पडलेली होती. तर आज मस्त अशी ती भरपूर अशी पाणी पिलेली आहेत माझी झाडं. तर अशा प्रकारे मस्त झाडांना पाणी देऊन झालं
आणि माझ्यासोबत गुणगुणणं पण चालू राहतं झाडांमध्ये. आणि मध्यंतरी असंच मस्त एक गाणं आठवलेलं आहे मला. अं, फूलों सा चेहरा तेरा, कलियों की मुस्कान है. तर हे सगळं झाल्यानंतर ना थोडी पेट पूजा करावी म्हटलं आता. तर मस्त आज मी एकटेच होते, तर आज मी अप्पे बनवले होते आणि रव्याचे अप्पे होते हे. आणि मला ना थोडीशी अशी खरपूस मस्त ही अप्पे आवडतात. तर त्यामुळे मी खरपूस असे भाजून घेतले दोन्ही साईडला. आणि हे या ठिकाणी तुम्ही मिश्रण बघू शकता माझं. याच्यामध्ये मी रवा, दही, टमाटर, वाटाणे आणि जे जे मला होतं माझ्याकडे अवेलेबल ते मी सगळं घेतलं आणि माझ्यासाठी मस्तपैकी अप्पे, दही आणि सॉस असा मी बेत आखला आणि मस्त गॅलरी सुकल्यानंतर गॅलरीमध्ये जाऊन बसले. आणि त्यानंतर संध्याकाळचे वेळ झाले आणि इथेच मी मस्त माझं तुळशी वृंदावन आहे. तिथे शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. तर असं म्हणत मस्त तुळशी मातेजवळ दिवा लावला. आणि संध्याकाळची ही जी वेळ असते ना, या वेळेमध्ये एक वेगळीच ऊर्जा असते. आणि माझी आजी नेहमी म्हणते की कधीही देवाजवळ दिवा लावायचा असेल तर सूर्यभगवान मावळायच्या आधी देवाच्या जवळ म्हणजे आपल्या तुळशी मातेजवळ दिवा लावायचा. आणि कधी-कधी काय होतं ना, की बऱ्याच स्त्रिया आणि मी पण आधी तशीच करायची, की थोडा अंधार पडल्यावर दिवा लावायचा. पण नाही, सूर्यभगवान जाण्याच्या आधी, निद्रेला जाण्याच्या आधी सूर्यभगवान आपला दिवा तुळशी मातेजवळ लागला पाहिजे. आणि मस्त इथे दिवा लावल्यानंतर, अगरबत्ती लावल्यानंतर मी नमस्कार करून घरात जे देव आहेत परत तिकडे गेले आणि तिथे पण मस्त माझे 2 दिवे असतात. एक दिवा एक तेलाचा आणि एक तुपाचा. तर असे हे दोन्ही पण दिवे मस्त लावून घेतले मी. आणि संध्याकाळची जी आरती आहे माझी, ती आरती पण करून घेतली या ठिकाणी. आणि आज काय झालं ना, आज मी जेव्हा फुलं आणायला गेली होती ना मार्केटमध्ये, तर मार्केटमधली फुलंच संपून गेली. तर त्यामुळे आज माझ्या देवांना काही जास्त फुलं नव्हती, पण माझ्या बगीच्यामध्ये जेवढे निघाले होते ना, तर तेवढी फुलं मी त्या ठिकाणी वाहून घेतली होती देवाला. आणि मस्तपैकी धूप दीप लावल्यानंतर ना देवाजवळ इतकं छान वाटतं ना. आणि मी भरपूर अशा प्रकारच्या धूपबत्त्या आणलेल्या आहेत, कारण मला फार आवडतं, प्रचंड आवड आहे मला धूप बत्त्यांची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्यांची. तर इथे मस्त सगळ्या मला वाटतं 5-6 फ्लेवरचे जे आहेत ते मी असे या ठिकाणी धूपबत्त्या घेऊन आलेली आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर देवाला नमस्कार केला. आणि दुपारची जेव्हा वेळ होती तर दुपारच्या वेळेमध्ये हे माझं झेड प्लॅन्टचं झाड होतं. तर ते ना थोडं सुकलं होतं. त्याचे जे पानं आहेत ते पानं खाली गळून पडत होते. तर त्याला पण थोडंसं उकरून घेतलं आणि थोडंसं ती जी माती आहे ती खालीवर करून घेतली. आणि ह्या सगळ्या गोष्टी छोट्या-छोट्या वाटतात आपल्याला, पण ह्या झाडासाठी फार महत्त्वाच्या असतात. आणि झाडाची वाढसुद्धा मस्त होते आणि ती जी माती आहे ती भुसभुशीत होते. तर त्याकरता ही जी मातीची आहे ती उखर-वाखर अशी चालूच ठेवायची आपण. आणि या झाडाची ना काही पानं एवढी पिवळी पडली होती ना, तर त्यामुळे तिची पिवळी पडलेली पानं आहेत ती पण मस्त काढून घेतली. आणि तुम्ही बाजूला बघू शकता 2 काळ्या कलरच्या कुंड्या आहेत, एक चिनी मातीची आहे. तर या तिघांमध्ये पण मस्त मी मनी प्लांट लावून घेतला. कारण मला असं वाटतं की मनी प्लांट तुम्ही घराच्या आतमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा, तर तो खूप सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर असा वाढतो. तर त्यामुळे मी अशी हे 3 तर लावून घेतलेलीच आहे. पण आधी पण माझ्या घरामध्ये 5-7 मनी प्लांट आहेत. तर असं मस्त मनी प्लांट मी या ठिकाणी लावून घेतलेला आहे. आणि त्याआधीची ही कुंडी आहे, याच्यामध्ये ना
मनी प्लांटच होता, पण तो काही कारणास्तव जळून गेला आणि त्याच्यामध्ये माझ्या कॉर्नरमध्ये मी हे शोचं झाड लावलेलं आहे. याला काय म्हणतात मला आठवून नाही राहिलं. एक डांग त्याच्यामध्ये पडली होती, बट अख्खा बंच त्याच्यामध्ये तयार झाला. तर त्यामुळे मला तो पूर्ण काढावा लागला आणि तो ना मी एका छोट्या कुंडीमध्ये लावला आणि ही जी माती आहे ना, ही छानपैकी मस्त उकरून घेतली. आणि या वेलाचं वैशिष्ट्य सांगते तुम्हाला. या वेलाचं एक पानसुद्धा मातीमध्ये असलं ना, तर ते ऑटोमॅटिक सगळं वाढत जातं. ते मोठा वेल बनतो तो आणि दिसायला पण छान आहे. तर त्याच्यामधली जी स्टिक होती, ती स्टिक मी काढून टाकली आणि जी माती आहे, ती माती परत खाली वर केली थोडीशी. मस्त भुसभुशीत अशी माती गेली आणि माती भुसभुशीत केल्यानंतर आणि त्याच्यामध्ये या वेलाचे काही पानं होते, ती पानं मी काढून घेतली. म्हटलं कारण परत त्याच्यामध्ये एकही जर पान राहिलं ना, तर परत तोच वेल येईल. म्हणून मग मी काय केलं ना, सगळी पानं स्वच्छ त्याच्यामधून काढून घेतली आणि ही माती अशी थोडी भुसभुशीत केल्यानंतर त्याच्यामध्ये मी मनी प्लांट लावला. आणि मनी प्लांट लावल्यानंतर आता तर हा व्हिडिओ थोडा जुना आहे माझा. आता तर त्याला मस्त असा नवीन पागोर फुटलेला आहे. तर हे थोडंसं नारळाचे केस होते, तर नारळाच्या शेंड्या होत्या ह्या. तर त्या पण मस्त त्याच्यामध्ये मी टाकून दिल्या आणि ही जी स्टिक आहे, ही स्टिक पण मस्त आतमध्ये खोचून घेतली आणि मध्ये ही स्टिक खोचल्यानंतर साईडला इथे हे जे मनी प्लांट आहे, त्याच्या मी ह्या काड्या लावलेल्या आहेत आणि त्या मस्त अशा आडव्या पद्धतीने लावलेल्या आहेत मी. कारण मग म्हटलं की ही जी स्टिक आहे ना, हिच्या साहाय्याने हिचा आधार घेऊन हे जर छान वाढले ना, तर मस्तपैकी माझा वेल मोठा होईल.